विलासराव देशमुख, वक्ता आर आर पाटील, गोपीनाथरावजी, प्रमोदजी. आणि वक्त्याच्या बाबतीत म्हणलं तर स्पीडी वक्ता म्हणलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांचं सुद्धा आता बराचसा बदल त्यांनी केलेला आहे. गरीब माणसं आले, तुम्हाला कपडे शिवायचे म्हणलं की आष्टीचा टेलर दाखवायचा, उलसाक जरा बरा असलं त्याला त्या नगर को जाओ. तुमचा आवडता वक्ता कोण होतं? आवडता वक्ता? आचार्य अत्रे. बरं. अत्रेंची भाषणं वाचलेली. हो. पण आता लिव्हिंग गाडगिळ, काकासाहेब गाडगिळांची त्यांची भाषणं वगैरे वाचली. फार जुनं सांगताय. आणि वक्ता जर म्हणलं नाही आत्ताचे रेशन म्हणलं तर विलासराव देशमुख, गोपीनाथराव मुंडे साहेब, प्रमोदजी महाजन. कारण महाजन साहेब माझ्या इथं म्हणले होते एकदा, देव करतो ते बऱ्यासाठी, देव करतो ते भाल्यासाठी. तर देव करतो ते भाल्यासाठी माझं आयुष्यामध्ये झालेलं आहे. विलासराव देशमुख, वक्ता आर आर पाटील, गोपीनाथरावजी, प्रमोदजी, हे दोन्ही चारही वक्ते यांचे भाषणं मी फार प्रभावी. खडसे साहेबांचं त्यांची लय जरा वेगळी होती. आणि वक्त्याच्या बाबतीत म्हणलं तर स्पीडी वक्ता म्हणलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांचं सुद्धा आता बराचसा बदल त्यांनी केलेला आहे. मागे जे त्यांचा लयवरती जायचे ना, तर ती थोडीशी त्यांनी खाली घेतली, खाली घेतली जरा. त्यांचं स्पीचसुद्धा, पण त्यांचं स्पीचसुद्धा ऐकण्यासारखं असतं. ओके, माहिती भरपूर असते त्याच्यामध्ये. ओके. आणि आणखी समजा तुम्हाला सांगितलं की बाबा राजकारण जरा थोडे 4-5 दिवस तुम्हाला कुठेतरी पाठवायचे, बेटावरती पाठवायचे, तर तुम्ही काय बरोबर घेऊन जाल की बाबा नाही आता 4-5 दिवस लोकांमध्ये राहायचं ना, फक्त तुम्ही आणि सुरेश दसच फक्त, तुम्ही एकटेच आहात तिथे, एकांतात राहायचे, तर तुम्ही तुमच्यावर काय घेऊन जाल? काय नाही, 2 गोदाडे घेऊन जाईल, पुस्तकं घेऊन जाईल. कारण माझ्या स्वतःच्या गरजा साहेब, संपादक साहेब, मी फार कमी ठेवलेल्या आहे. प्रत्येक राजकारण्यांनी आपापल्या गरजा वाढवल्या जातात. माझ्या गरजा मी वाढवलेल्या नाहीत. माझ्या गरजा फार लिमिटेड आहे. तुम्हाला काय हाय फाय दिसतंय का? 5व्या टर्मचा आमदार दिसतोय का? हां, हे कपडे, पॅन्ट कोणती, शर्ट कोणतं, आमच्या बापाने अजून मला आहारातच कपडे घेतात लोक, त्याच्यावरच चाललेलं आहे आपलं. तुम्ही दुकानात कधी कपडे स्वतः गेलेले? कपड्याच्या दुकानात 92 पासून गेलेलो नाही. 92ला माझं लग्न झालं, 9/2/92ला. तेव्हापासून आणि गावचा सरपंच झाल्यापासून माझा कपडा मी विकत घेतलेला नाही. मला लग्नात आणते इथला डी चंद्रकांत, आपला फेवरेट इतर आहे ना, कुठे येतो नाही, ही बदल इकडं घातला असं. डी चंद्रकांत कॉलेजच्या जेवणापासूनचा तोच टेलर आहे. आणि आष्टीतलं एक A1 T1 असं काहीतरी आहे. गरीब माणसं आले, तुम्हाला कपडे शिवायचे म्हणलं की आष्टीचा टेलर दाखवायचा, उलसाक जरा बरा असलं त्याला त्या नगर को जाओ. आणि डी चंद्रकांतच देतो घालून. आणि कोणत्या टायमाला कोणती घालायची याचाही काही ताळमेळ नाही. अच्छा, तुम्ही ड्रेस कोड असं आजकाल म्हणतात ते काय? ड्रेस कोड नावाची गोष्टच आपल्याला माहीत नाही. कोणत्यावर घालायचं आणि चलो म्हणायचं पुढं. काही जण हे अशी मॅचिंग पाहिजे, ते अमुकं पाहिजे. हां, अजून आयुष्यात काहीच मॅच झालं नाही तर कशाला मॅचिंग पाहिजे? हां, बरोबर.